आज 18 सप्टेंबर बुधवार पौर्णिमा आणि आता पितृपंधरवडा उद्यापासून सुरू होतो आहे. काल अनंत चतुर्दशीच्या सोहळ्यानंतर विसर्जनानंतर थोडी मनं सगळ्यांची खट्टू झालेली आहेत, पण त्याला आनंदानं निरोपही सगळ्यांनी दिलेला आहे. पुढच्या वर्षी लवकर या. त्या सगळ्यांना आता या नव्या पुन्हा आता आपल्याला पितृपंधरवड्याचे पण वेध लागलेत आणि त्याच्यानंतर देवीचं नवरात्र, ते या सगळ्यासाठी शुभेच्छा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठवीता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. माता यस्य तपस्विनी च जनको, वैराग्य रागान्वित भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता, निर्वृत्तिका संस्थिताः. इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो, ज्ञानामृतेनावृतं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं. श्री संत ज्ञानेश्वरं, श्री संत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन. खूप दिवसाच्या विश्रांती म्हणूया किंवा वेगळ्या कामामध्ये आपण मग्न होतो, वेगळ्या कार्यामध्ये मग्न होतो, गणेशाच्या गौरीच्या आराधनेत मग्न होतो आणि त्यानंतर आता सगळेजण जमले आहोत. कसा सगळ्यांचा सण छान गेला असेल, एकमेकांबद्दल विचारायलाही आपल्याला वेळ झालेला नाही आहे. तर आता आपण पुन्हा ज्ञानेश्वरीच्या आपल्या विषयाकडे वळूया. 57वा श्लोक आपण शिकलेले होतो. चेतसा सर्व कर्माणि मयि संन्यस्य मत्परः, बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चित्तः सततं भव. आता भगवंताचा जो परमभक्त असतो त्याला कुठलीच गोष्ट अप्राप्य नसते. आणि तो कसा असतो ते ह्या श्लोकात सांगितले की विवेकबुद्धीनं चेतसा म्हणजे त्याचं चेतस म्हणजे चित्त, मन आणि बुद्धी, त्या बुद्धीनं सर्व कर्माणि मयि संन्यस्य, सगळी कर्म मला म्हणजे अर्थात परमेश्वराला अर्पण करून, मत्परहा जो अगदी माझ्याशी एकरूप झालेला असतो, माझ्या ठिकाणी ज्यानं चित्त जडवलेलं असतं आणि तो काय करतो, बुद्धियोगम उपाश्रित्य, आणि ज्यानं बुद्धियोगाचा आश्रय घेतलेला असतो तो मच्चित्त सततं भवेत. तर बुद्धियोगाचा आश्रय करून सदैव तुझं चित्त माझ्या ठिकाणी ठेव, असा श्लोक होता. आणि त्याच्यावरच्या ओव्या आपल्याला शिकायच्या आहेत. पण त्याच्या आधी 56वरच्या थोड्याशा काही ओव्या राहिल्यात त्या बघूया. 52पर्यंत झालेल्या होत्या. आणि फरक काय सांगतायत की भगवंतांनी 56व्या श्लोकात सांगितलं होतं की माझ्या प्रसादामुळं तुला अविनाशी असं शाश्वत पद प्राप्त होईल. आणि मग तो कसा पोचतो, तर निष्काम बुद्धीनं सगळी कर्म करतो, अत्यंत निष्ठेनं आपली विहित कर्म करतो आणि तो मत्स्वरूप होऊन जातो, असं 46पासून 52पर्यंत सांगितलेलं होतं. आणि माझ्या दिव्य रूपात तो प्रविष्ट होतो, माझ्या ठिकाणी अढळ राहतो. आणि हा माझा परमभक्त काय करतो, तर स्वकर्मरूपी फुलांनी माझी उत्तम पूजा करतो. त्याला अन्य फुलं गोळा करायची गरजच पडत नाही. आता आपण पाहतो श्रावण महिना म्हणलं की पारिजातकाची फुलं गोळा करा, जेवढी सगळे नवनवीन वृक्ष फुललेले असतात फुलांचे, ते सगळे महिला वर्गाला जास्त आवड असते. पण इथं सांगतात स्वकर्म कुसुमांनीच
जे प्रत्येकानं स्वतःचं कर्म हेच याच फुलांनी, याच कुसुमांनी जो माझी पूजा करतो त्याला अक्षय अशी ज्ञाननिष्ठा प्राप्त होते, म्हणजे तो ज्ञानमार्गाने वाटचाल करायला लागतो. मग त्याला शाश्वत असं सुख मिळतं, महासुख मिळतं. आणि माझ्या ठिकाणी जी त्याची भक्ती असते ती उत्कर्ष पावायला लागते. हळूहळू ज्ञानातून तो भक्तीपर्यंत पोहोचलेला आहे आणि मग तो माझ्या अस्तित्वाशी समरस झालेला असतो. त्यामुळं तो चिरंतन कायमचा सुखी होतो. आपलं अजून थोडंसं द्विधा असतं, ठेच लागली की लगेच आपल्याला दुःख होतं. आणि जरा काही मुलाची कुणाची चांगली वार्ता मित्राची ऐकली की आपण सुखावलं जातो. पण हा जो भक्त आहे तसं आपल्याला व्हायचं. आणि म्हणून तरल अशा कुशल बुद्धीनं, कुशाग्र बुद्धीनं कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता निष्काम कर्म तो करतो. आणि अष्टौ प्रहर म्हणजे 24 तास माझ्याच आश्रयानं प्रत्येक श्वास घेतो. सकाळी आपण हरिपाठात पाहिलेलं आहे की अजपाजप करतो, म्हणजे प्रत्येक श्वासाला भगवंताचं नाव घ्यायचं, भगवंताचाच आश्रय घ्यायचा आहे. तेच इथेही सांगितले. ज्ञानदेवांना हे फार आवडते, म्हणजे प्रत्येक श्वासाशी आपल्या भगवंताचं नातं जोडलं असलं पाहिजे. आणि चुकून का विना एखादं निषिद्ध कर्म घडलं तरीसुद्धा ते कसं असतं ते 52व्या ओवीत छान सांगितलेलं आहे की पवित्र गंगेला मिळणारा एखादा ओहोळ किंवा एखादी महानदी, मोठी नदी येऊ देत किंवा एखादा ओहोळ येऊ देत, त्याला गंगेचंच रूप प्राप्त होतं. ते दोन्हीही गंगारूप धारण करतात. तसे माझे जे श्रद्धेय परमभक्त आहेत ते शुभकर्म करू किंवा नकळत त्यांच्या हातून अशुभ कर्म झालं तरीसुद्धा त्यांना दोष चिकटत नाही. परिगंगेच्या संबंधी बिदी आणि महानदी किती शब्द छान वापरतात. बिदी म्हणजे एखादा नाला, ओढा. एकतेवी माझ्या बोधी शुभाशुभांसी, तर त्या दोघात शुभकर्म आणि अशुभकर्म यांचा त्याला दोष लागतच नाही. जशा या नदी हे सगळं एकरूप होऊन जातात तसा हा माझ्याशी एकरूप झालेला असतो. पाप पुण्य संकल्पांना त्याच्या एकात्मता लागते. पापसुद्धा पुण्यमय होतं, कारण त्याच्या मनात द्वेष, अशुद्ध भावनाच नसते. त्यामुळं नकळत जरी एखादं असं दुष्कृत्य घडलं तरी त्यालासुद्धा पुण्याचा हे चढतो. अशी 1252 ओव्या झालेल्या होत्या. कुणी जर उशिरा हजर झाले असतील तर त्यांनी नीट पहा. आता 1253वी ओवी पाहिजे. कशा कशाशी साम्य असतं, कशी एकरूपता असते. खूप सुंदर अशी आता उदाहरणं देत आहेत ज्ञानदेव आपल्याला. का बावने आणि घुरे हा निवाडू तवची सरे, जवन घेपती वैश्वानरे कवळुनी दोन्ही. आता बावन हा शब्द चंदनासाठी वापरले. जसं चंदन आणि घुरे म्हणजे एखादं रायवळ लाकूड, साधं लाकूड असते की नाही, तर ते साधं लाकूड आणि चंदन याच्यामध्ये फरक कधी असतो? आपल्याला सामान्य व्यवहारामध्ये त्याचा फरक कळतो. पण ज्या वेळेला त्याचं हा निवाडू तवची सरे, हा निवाडू म्हणजे हा भेदभाव कधी संपतो? जवन घेपती वैश्वानरे. याच्या खाली अंडरलाईन आहे की जोपर्यंत ती दोन्ही लाकडं, वैश्वानर म्हणजे अग्नीमध्ये झेप घेत नाहीत किंवा अग्नीला कवटाळत नाहीत, म्हणजे अग्नी जोपर्यंत या दोन्ही लाकडांना कवटाळत नाही असं म्हणूया, तोपर्यंत त्यांचं वेगळेपण दिसतं. पण एकदा अग्नीमध्ये ती पडली की चंदन कुठलं आणि ते रायवळ कुठलं किंवा साधं लाकूड कुठलं याला काही महत्त्व राहत नाही. म्हणजे ती दोन्ही लाकडं एकरूप होऊन जातात. जसं मगाशी सांगितलं की जो माझा प्रिय भक्त आहे त्याच्या हातून चुकून शुभकर्म आणि त्याच्या जोडीला अशुभकर्म झालं तरी ती त्या दोघांनाही एकरूपताच लागते, त्याच्यात वेगळेपणा राहतच नाही. आता हे जसं लाकडाचं आणि अग्नीचं उदाहरण दिलं तसं पुढे उदाहरण ज्ञानदेवांच्या फार आवडीची उदाहरणं आहेत.
पुन्हा पुन्हा तेच दृष्टांत, तेच सिद्धांत ते वेगळ्या शब्दात सांगतात. आता बघा, नाना पांचिके आणि सोळे, हे सोनया तवची आले, जव परिसू अंग मेळे एकवटीना. आता पांचिक आणि सोळे कशाबद्दल म्हणलेलं आहे? सोनया. आता सोन्याचे तुम्हाला माहिती असतील कस लावला जातो, तर त्याचा हिणकस जे सोनं असतं, पांचिके म्हणजे अगदी हिणकस, म्हणजे 5 कसाचं सोनं, त्यात फक्त 5% सोन्याचा अंश आहे. आणि दुसरं म्हणले सोळे. सोळे म्हणजे सगळ्याच आपण सोळे ओळे म्हणतो तशा अर्थी सोळे, पडते 16वरून सोळे. 16 ज्याला कस लागतो ते शुद्ध सोनं मानलं जातं. मग हा भेद कुठपर्यंत लक्षात राहतो? हे सोनया तवची आले, जव परिसू अंग मेळे एकवटीना. आता ह्यांच्यातला फरक म्हणजे काय म्हणू आपण? हिणकस सोनं आणि शुद्ध सोनं, 5 कसाचं सोनं आणि 16 कसाचं सोनं, याच्यात फरक कधी राहणार आहे? ते अशुद्ध जोपर्यंत जव म्हणजे जोपर्यंत परिसू अंग मिळे. अहो, परीस आपला अंगस्पर्श करत नाही. एकवटीना, आणि त्यांनी एकदा एकवटलं की दोन्ही सोनी शुद्ध होऊन जातात, त्याच्यात फरक उरतच नाही. म्हणजे आपण म्हणतो की नाही, लोखंडाला स्पर्श केला की परसाचं सोनं होतं, म्हणजे त्या लोखंडाचं सोनं होतं. आता इथे जरी अशुद्धता 5% फक्त शुद्धता, म्हणजे 95% अशुद्धच आहे, आणि 16% म्हणजे जे शुद्धच आहे. त्याच्यात आणि त्याच्यात फरक कधी राहणार आहे? एकदा परिसाने त्याला स्पर्श केला की दोन्ही शुद्ध सोनं हे उरलेलं असतं. त्या दोहोंमध्ये अंगस्पर्श व्हावा लागतो, परिसाचा स्पर्श व्हावा लागतो, आणि मग ती दोन्ही एकरूप होतात. एकदा ती छान झाली, शुद्ध झाली की कोणी सांगेल का हो हे एक असं होतं, हिणकस होतं आणि हे 16 कसाचं होतं? नाही, दोन्ही सारखीच झाली. तसा हा भक्त आणि भगवंत यांच्यात फरक उरतच नाही आहे. भगवंतच भक्त झाला, भक्तच भगवंत झाला. तैसे शुभाशुभ ऐसे, हे तवचिवरी आभासे, जव एकूण प्रकाशे सर्वत्र मी. तसंच शुभ आणि अशुभ, शुभाशुभ ऐसे. आता शुभकृत्य आणि अशुभकृत्य याच्यासाठी ते वापरलेलं. हे तवचिवरे आभासे, हे तोपर्यंतच भास होतो किंवा समजतं की हे शुभकृत्य आहे, अशुभकृत्य आहे, हे तोपर्यंतच जाणवतं. कुठपर्यंत? जव एकूण प्रकाशे सर्वत्र मी, जोपर्यंत मी सर्वत्र व्यापून राहिलेला आहे, हा व्यापक अनुभव, माझ्या अस्तित्वाचा व्यापक अनुभव किंवा सार्वत्रिक प्रकाश भक्ताच्या हृदयात जोपर्यंत उमलून येत नाही, उफाळून येत नाही, एकदा भक्ताच्या हृदयात समजलं की हे शुभ आणि अशुभ किंवा हा सर्वत्र व्यापून राहिलेला आहे, ही जेव्हा भावना होईल तेव्हा हे काहीच भेद म्हणतो. भेदाभेद आपण हरिपाठात पाहतोय की भेद आणि अभेद सगळं एकरूप होऊन जातं. तसं भक्ताच्या हृदयात हा सार्वत्रिक प्रकाश फुलून राहतो किंवा एकत्रित राहतो. जव एकूण प्रकाशे सर्वत्र मी. जोपर्यंत अजून आपल्याला एखादं म्हणतो अहो ते बाकी सगळं ठीक आहे हो, पण आम्हाला ते काही प्राण्यांच्या बद्दल जे अशुद्ध किंवा जे निकृष्ट आपण मानलेले आहेत, पण भगवंताच्या दृष्टीनं किंवा पंडितांच्या दृष्टीनं शुनीचैव श्वपाकेच, कुत्राही सारखाच, गर्दभही सारखाच, वराहही सारखाच, कारण त्यांनी ती रूपं घेतलेली आहेत. मत्स्य, जे भगवंताच्या दृष्टीनं सगळे प्राणी पक्षी सारखेच आहेत. ती वृत्ती आपली यायला पाहिजे. म्हणून त्यांनी म्हटलेलं की जोपर्यंत
माझ्या अस्तित्वाचा सार्वत्रिक प्रकाश हा भक्ताच्या हृदयात उमलून येत नाही, पसरत नाही. एकदा माझ्या अंतःकरणात कळलं की सगळे समान आहेत. समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः. सगळ्या अध्यायांमध्ये कुठं ना कुठं तरी ही पेरणी करून ठेवली होती ज्ञानदेवांनी, म्हणजे भगवंतांनी. आणि त्याचंच पुन्हा आता दृढीकरण, पक्क करणं चाललं आहे की अजूनही तुमच्या मनात जर कुठे संशय असेल, शंका असेल किंवा भगवंत या खोडामध्ये आहे का, या दगडामध्ये आहे का. आता जे प्रल्हादाला 7व्या 8व्या वर्षी कळलं होतं ते आपल्याला अजून कळतंय की नाही बघा. ही ती अमक्या तमक्याची मुलगी म्हणून आपण बोट दाखवतो. हा त्याचा मुलगा, तो असाच आहे. हे जोपर्यंत आपण बोट दाखवतो, हे वेगळे पण जोपर्यंत दिसतं, सगळ्यांच्या ठिकाणी सर्वाभूती एकच परमेश्वर आहे. असा प्रकाश, असा ज्ञानाचा प्रकाश ज्याच्या ठिकाणी पडतो, तोपर्यंत काय म्हटलं त्यांनी पुढची बघा ओवी. सर्वत्र मी सर्वत्र आहे एवढं त्याला समजलं पाहिजे. अगा रात्री आणि दिवो हा तवची द्वैत भावो, जब नरिगिजे गावो गभस्तीचा. गभस्ती सूर्य आणि गावो म्हणजे गाव. आपण जोपर्यंत सूर्याच्या गावी जात नाही तोपर्यंत आपल्याला काय असतं, हा दिवस आहे, ही रात्र आहे. आत्ता आपल्याला अनुभव रोज तसा येतो. आता थोड्या वेळानं बघा अंधारून येईल, 6 वाजले की झालं, दिवस सूर्य मावळला. पण सूर्याच्याच गावी गेलो तर अखंडच प्रकाश आहे हो. तसं भगवंताच्याच गावी, भगवंताच्या किंवा आपल्या हृदयात भगवंत एकदा प्रगट झालेला दिसला की आपल्याला हा भेद काहीच राहणार नाही. सर्वत्र भगवंतच दिसायला लागतो. ज्या वेळेला श्रीकृष्णाला पकडायचं होतं किंवा तो शिशुपाल अगदी त्याच्यावर असा हे करूनच होता की कधी एकदा मी याला ठार मारतो. आणि मग तिथं जसं बघा आरसे महाल असतो आणि त्या आरशामध्ये सगळीकडे आपणच दिसतो आपल्याला, तशी त्या शिशुपालाला भगवंताची गोष्ट झाली की तो जिकडे इकडे पळायचा इकडे कृष्णच आहे, तिकडे पळायचा तिकडे कृष्णच आहे, समोर पळायचं समोर कृष्णच आहे. म्हणजे सगळीकडे तो त्याला तेव्हा दिसला आहे. आणि मग शेवटी त्याचा 100 अपराधानंतर त्यांनी त्याचा अंत केला. कारण तोपर्यंत आत त्याला दिलेलं होतं, शब्द दिलेला होता भगवंताने की त्याचे मी 100 अपराध सहन करीन, नंतर मी नाही त्याला सहन करणार. मग असे छोटे 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 अपराध वाढत 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 100 अपराध झाले, मग त्याचा नाश झाला. पण इथं आता काय सांगायचं आहे की सगळीकडे मीच भरून राहिलेलो आहे. हे कशावरून आता पटवून देत आहेत, सूर्याच्या उदाहरणावरून, की सूर्याला अंधार आणि प्रकाश हे काही नसतं, तो फक्त प्रकाशमयच आहे. मग त्याच्या गावी गेलो की आपल्याला अंधाराचा कधी अनुभव येणारच नाही. तसं एकदा भगवंत रूप झालो आपण की आपल्याला हा भेदाभेद कुठेच दिसणार नाही. म्हणोनी माझी या भेटी, तयाची सर्व कर्मे किरीटी, जाऊन बैसे तो पाठी, सायुज्याच्या पाठी म्हणजे पदावर किंवा पाट्यावर, सायुज्याच्या पदावर किंवा सायुज्याच्या पाट्यावर तो जाऊन बसतो. कधी, म्हणोनी माझी या भेटी, तयाची सर्व कर्मे किरीटी. अहो त्याची जी सगळी कर्म आहेत ना, त्याचं माझं हे एकदा मिलन झालं, भक्ताचं माझ्याशी मिलन झालं की त्याची सगळी कर्म ही संपून जातात, संपुष्टात येतात आणि तो सायुज्य मुक्तीच्या पदावर आरूढ होतो किंवा सहज जाऊन बसतो. त्याला सायुज्य म्हणजे भगवंताशी एकरूप झाला तो. देशे काळे स्वभावे, वेचू जयान संभवे, ते पद माझे पावे अविनाश तो. मग त्याला देश, काळ, स्वभाव या कशामुळेही ज्याचा नाश होत नाही, अशा माझ्या अविनाशी पदाला तो येऊन पोचतो. नाहीतर आपल्याला आता जसं आम्ही गेलो होतो बेल्जियमला, मग तिकडचं सगळं वातावरण वेगळं, मग भारतात आलो की हे जो आपण भेद करतो, तिथं देशाचा भेद नाही, काळाचा भेद नाही
किंवा व्यक्तीचा नाही, स्वभावाचा नाही, या कशामुळे ज्याचा नाश होत नाही आहे, ज्याच्या बुद्धीचा म्हणा, ज्याच्या ज्ञानाचा, आणि म्हणून तो माझ्या अविनाशी पदाला पोहोचतो. सगळीकडं तो भगवंतच त्याला दिसायला लागतो, कुठंच दुसरं काहीच नाही. काल जसं मी म्हटलं तसं राक्षस आणि सज्जन हे त्याच्या दृष्टीनं सारखेच आहेत ना. त्यामुळं तो किंवा अगदी दुष्ट मनुष्य असेल, पापी असेल, तो सुद्धा त्याला तो भगवंतच दिसणार आहे, त्याच्या ठिकाणी वाईट काही दिसणारच नाही. आणि मग तो माझ्या पदाला विनासायास येऊन पोचतो, सहज येऊन पोचतो. ते पद माझे पावे अविनाश न पवित्रने, किंबहुना पांडुसुता मज आत्मयाची प्रसन्नता, लाहे तेणे न पविजता लाभू कवणू असे. आणि मग तो सांगतोय की अरे किंबहुना काय पार्था तुला सांगावं, मज आत्म्याची प्रसन्नता, माझी प्रसन्नता, माझ्या आत्म्याची प्रसन्नता ही ज्याला प्राप्त झाली आहे, त्या माझ्या परमभक्ताला अप्राप्य असं काय आहे. सगळ्या गोष्टी त्याला पोच मिळू शकतात, त्याला अप्राप्य नाहीच. मनातून सुद्धा त्याला एखादी अप्राप्य गोष्ट नाही आहे, सगळ्या गोष्टी त्याला आपणहून मिळणार आहेत. स्वरूपानंद काय म्हणतात बघूया. हिण मिश्र किंवा 16 कशी शुद्ध, सुवर्णी हा भेद तोवरीच, जोवरी ते नाही झाले एक रस, परिसाचा स्पर्श होईया. तैसा कळेना जोवरी मी एक, सर्वांसी व्यापक सदोदित, तोवरीच भासे शुभाशुभ ऐसे, उरे द्वैत कैसे सामरसी. एक रस होऊन गेले, एक रूपच होऊन गेले. मग आता द्वैत नाही, सगळे माझेच, सगळं एकरूप. दिनरात्र ऐसी नुरे भेद वार्ता, ग्रामी प्रवेशता सूर्याची या. जाऊया आपण एकदा सगळेजण सूर्याच्या गावाला. म्हणून मदभक्ता भेट माझी होता, लाभे अलिप्तता सर्व कर्मी. सगळ्या कर्मामध्ये अलिप्तता, तो कुठेच गुंतून पडत नाही. आता आम्ही आपलं म्हणतोय ज्ञानेश्वरी एकदा होऊ देत, ज्ञानेश्वरी झाली की मग आता आपण जरा अलिप्त व्हायचं. पण तसं नाही, कुठल्याच कर्मामध्ये तो अलिप्त नसतो. त्याला इतकी अलिप्तता लाभते की तो कशातच गुंतून पडत नाही. उलटं बोलले मी. मग सायुज्याच्या सिंहासनी बैसे, तोडोनी ते ऐसे कर्मबंध. सगळे कर्मबंध त्याचे सुटून जातात. म्हणून भगवंताचा जन्म झाला की सगळे बंधनं सुटली होती, सगळे दरवाजे भरा उघडले गेले होते. वसुदेवाला आपोआप वाट मुक्त झालेली होती, मोकळी झालेली होती. आणि तेच योगमायेला घेऊन येताना सगळी बंधनं पुन्हा आपोआप प्राप्त झाली. पण इथे आता सांगतायत की जो माझ्याशी एकरूप झाला तो सायुजी मुक्तीला कसा पोचतोय ते आता सांगतायत. देशकाळे किंवा स्वभावे विनाश, निश्चय जयास संभवेना. ऐसे पद माझे जे का विनाश, माझी या भक्तास तेची लाभे. माझं जे अविनाशी पद आहे ते माझ्या भक्ताला लाभतं. का फार काय सांगू मज आत्मयाची, प्रसन्नता साची लाभताच. भगवंताच्या मुखाकडे बघा, इतका हसतमुख चेहरा आहे. आमच्या इथे सुद्धा एक गोविंदनगर म्हणून आहे, आणि तिथे त्या गोपाळकृष्णाची आणि राधेची इतकी सुंदर मूर्ती आहे, तुम्हाला सांगते. इतका प्रसन्न चेहरा, हसतमुख चेहरा, डोळे अगदी असे बोलके की एकही दिवस त्याचं दर्शन घेतल्याशिवाय आम्हाला राहवत नाही. आता आपण गणपतीच्याही पाहिल्या वेगवेगळ्या मूर्ती. आमच्या इथं मंदिर गणपतीचंही छान आहे की त्या मूर्तीकडं असं बघत राहावं वाटतं. किंवा 2-3 दिवस आपल्याकडे जेव्हा महालक्ष्मी, ज्येष्ठा गौरी, कनिष्ठा गौरी आल्या होत्या, त्यासुद्धा आल्यानंतर केवढ्या अशा त्यांच्या सोन्याच्या पावलांनी, मोत्यांच्या पावलांनी येतात आणि आपलं घर सगळं भरून टाकतात. 2 दिवस फक्त मुक्काम असतो आणि त्या निघून गेले की घर सगळं भकास होऊन जातं. तसं देशकाळ किंवा स्वभाव, देशकाले किंवा स्वभावे विनाश,
निश्चय जयास संभयवेना, तर कशामुळेच त्याचा विनाश होत नाही, इतका तो भगवंताशी एकरूप होतो. ऐसे पद माझे जे का विनाश, माझी या भक्तास त्याची लाभे. काय सांगू फार मज आत्मयाची, प्रसन्नता साची लाभताच. अशी प्रसन्नता माझ्या भक्ताला लाभते. आणि म्हणून बघा, काही लोकांकडे ना असं नुसते लांबून जरी आले आणि जवळ आपल्या येऊन चुकून असे नुसते निघून गेले तरी आपल्याला ती प्रसन्नता कित्येक वेळ कित्येक काळ अशी आपल्या मनामध्ये राहते. आणि भगवंताच्या सान्निध्यात तर काय राहतेच राहते. पार्थात या लागी अप्राप्य जे होय, ऐसे उरे काय जगा माझी. आता जगातलं अमुक एक वस्तू मला मिळवायची राहिली आहे असं त्याच्या दृष्टीनं काहीच उरत नाही. आपण सुद्धा आता एका टप्प्याला आलेलो. आता आपण म्हणतो काही नाही, आता सगळं समाधान झाले बघा, सगळी तृप्ती झाली. मुलांची लाईन लागली, नातवंड झालेली आहेत, आपल्या करिअरमध्ये जे जे करायचं होतं ते सगळं केलेलं आहे. आता फक्त भगवंताच्या ठिकाणी आपल्याला वास करायचा आहे किंवा तिथे आश्रय आपल्याला पाहिजे, भगवंताच्या चरणाशी आश्रय मिळायला पाहिजे. आणि म्हणून हे सगळा भेदाभेद हे सगळं विसरायचं. कुठल्याही गोष्टीची अपेक्षा ठेवायची नाही की आता मला अमुक अमुक मिळवायचं राहिले. काही जण म्हणतात हां मला ना ते आयुष्यात अमुक अमुक साडी कधी आता काय करायची 70-75ला साडी ती कुठली, आता कशाचीही अपेक्षा नको. लोक म्हणतात सगळं खाल्लं बघा, काल कोण सांगत होतं फक्त एक वस्तू राहिली बघा खायची, तेवढी पाहिजे, अजून पाहिजेच. आता ह्या सगळ्या आशा आकांक्षा अपेक्षा सगळ्या म्हणजे एकदा त्या भगवंतापर्यंत पोहोचला ना की त्याला कशाचीच अपेक्षा राहत नाही आणि सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्या आहेत. आणि जरी त्याला एखादी इच्छा असली तरी त्याला अप्राप्य असं काही उरतच नाही, कारण एकदा भगवंतच भेटलाय म्हणल्यावर त्याला काय कमी हो. साक्षात कल्पवृक्षासारखा, कल्पवृक्षापेक्षा कल्पवृक्षाला निर्माण करणारा भगवंतच भेटलाय म्हणल्यानंतर काय त्याला कमी आहे. सगळ्या गोष्टी, कुठलीही गोष्ट अप्राप्य राहतच नाही. आता पुढचा श्लोक आहे बघा 57वा, जो मगाशी मी आधी वाचत होते. या 7-8 ओव्या राहिलेल्या होत्या. चेत, आता किती सोपं आहे खरं, म्हणजे अतिशय सोपं सांगितलेलं आहे भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये की फक्त तू कर्म सगळी मला अर्पण कर. कशी? चेतसा सर्व कर्माणि मयि संन्यस्य मत्परा. सगळी कर्म माझ्या ठिकाणी अर्पण कर आणि ती मनानी कर. बुद्धियोगमुपाश्रित्य, आणि बुद्धियोगाचा आश्रय कर. मच्चित्त सततं भव, आणि तुझं जे चित्त आहे ना ते माझ्या ठिकाणी सतत लाव, सतत जडवून ठेव. सुख असू दुःख असू, रात्र असू दिवस असू, खाताना उठताना जेवताना चालताना बसताना फक्त भगवंताचं चिंतन, दुसरा विषयच नको. काल परवा मी सांगत होते की खरंच ते टी व्ही आणि त्याच्यावरच्या त्या मालिका आणि वेगवेगळ्या बातम्या आणि सगळे वाईट वाईट सगळे आरोप प्रत्यारोप, त्याच्यापेक्षा त्या फक्त भगवंताचं चिंतन केलं ना बस समाधान मिळतं आपल्याला, काही नको बाकीचं. बघा एकदा पुन्हा तो श्लोक. चेतसा सर्व कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चित्त सततं भव. तुझं चित्त फक्त माझ्याशीच लागू दे सतत. अष्टौ प्रहर, मगाशी शब्द वापरला होता अष्टौ प्रहर. या कारणे गातुवा सर्व कर्मा आपुलिया, माझा स्वरूपी धनंजया संन्यासू की जे. संन्यास शब्द आपण 8व्या अध्यायात सुरुवातीलाच पाहिलं की त्याग. या कारणासाठी म्हणजे तुला एकरूप व्हायचं आहे ना माझ्याशी, म्हणून तू काय कर, सर्व कर्माणि, सगळी कर्म मला अर्पण कर. माझ्या स्वरूपी, माझ्या सगुण रूपामध्ये अर्पण कर.
संन्यासू कीजी म्हणजे त्याग कर, अर्पण कर. सगळं भगवंताला अर्पण करायचं. माझं काहीच नाही. आपण म्हणतो बाकी सगळं झालं, एवढं फक्त मला नाही, मला काहीच नको. प्रत्येक कर्म भगवंताला अर्पण करायचं. आणि पुढच्या ओवीत काय म्हणतं, परी तोची संन्यासू वीरा, करणीयेचा झणे करा, आत्मविवेकी धरा चित्तवृत्ती हे. आता हे संन्यासू वीरा, संन्यासू म्हणजे त्याग करणाऱ्या वीरा. अरे वीरश्रेष्ठ पार्था, तुला मी आता सांगतोय हे लक्षात घे की स्वतःच्या कर्तव्याचा संन्यास मात्र करू नको. फार महत्त्वाचं सांगितलं. परितोची संन्यासू वीरा, करणीयेचे झणे करा. करणीय म्हणजे जे तू करायलाच पाहिजेस, जे तुला जे कर्तव्य आहे, तुला जे नेमून दिलेलं कर्तव्य आहे, जन्माला येताना जे कर्म तुला आलेलं आहे ते झणे करा. ते ताबडतोब करा, ते लांबणीवर टाकू नका. आत्मविवेकी धरा चित्तवृत्ती हे. आणि ही जी तुझी चित्तवृत्ती आहे ही आत्मविवेकाच्या सामर्थ्यानं, किंवा आपली चित्तवृत्ती आत्मविवेकाच्या ठिकाणी स्थिर कर. आत्मानात्मविवेक काल सांगत होते, तर लोकांना कळत नव्हतं आत्मा म्हणजे काय आणि अनात्मा म्हणजे काय. पण आत्मविवेक म्हणजे काय की फक्त सर्वत्र परमात्मा किंवा आत्मा भरून राहिलेला आहे. आणि आपण उलट करतो, आत्मा शोधत फिरतो, कुठं आहे कुठं आहे कुठं आहे, इथं आहे का तिथं आहे का तिथं आहे का. आणि आपलं कर्तव्य माणूस सोडतो, बाकीच्याच मागे पळतो. म्हणून तसं नाही सांगत आहे. स्वतःच्या कर्तव्याचा संन्यास कधीच घेऊ नकोस. कर्म करत करत तू माझी आठवण काढ. कर्माचा विसर पडू देऊ नकोस. लोक म्हणतात आजच्या दिवस जरा सुट्टी. खरं म्हणजे मला सांगितलं ना, 10-12 दिवस मला चैन पडलं नाही. कारण हे एक आपलं स्वकर्तव्यच मानलेलं आहे ना आपण. आणि असं आज हे आहे म्हणून सुट्टी, ते उद्या ते आहे म्हणून सुट्टी. पण सगळ्यांचा विचार केला, सगळ्यांकडे जबाबदारी असते, कर्तव्य असतात. ती जी आपली नित्य कर्तव्य आहेत ती पण करायला पाहिजेत, नैमित्तिक आहेत तीही करायला पाहिजेत. तो बाळ गणेश आपल्या घरी आलेला आहे, त्याची सेवा 10 दिवस, त्याची साधना, त्या गौरींची साधना, त्या निमित्तानं आलेले पाहुणे रावळे नातवंड परतवंड सगळ्यांचं सगळं करण्यामध्ये आपण थोडंसं आपल्या ही आपली स्वकुसुमांचीच पूजा होती, पण ही आपण थोडी बाजूला ठेवली. तर मुद्दाम ते सांगतायत की याच्यापासून तू अजिबात बाजूला जाऊ नकोस. आत्मविवेकाच्या ठिकाणी तुझं चित्त स्थिर कर. आत्मतत्वच सगळीकडे भरून राहिलेलं. आत्माच जर नसेल, तो परमात्माच जर कुठे मानला नाही, तर सगळं म्हणजे ज्याला आपण चेतनरहित निश्चेतन होऊन जाईल सगळं, आणि त्याच्यात काहीच अर्थ नाही राहणार. आता काल कोणतरी सांगत होते की कालपर्यंत या झाडाला भरपूर फुलं येत होती आणि आता एकदम ते वटलं. असं होऊ शकतं ना, त्यातलं चैतन्य संपलं. मग तू काय कर, तर करणीयेचा झणे करा, आत्मविवेकी धरा चित्तवृत्ती ही. ती आत्मविवेक आपली जी वृत्ती आहे ती आत्म्याच्या ठिकाणी किंवा आत्म्याचा विवेक करून ठेवा. मग तेणे विवेक बळे, आपण पे कर्मा वेगळे, माझा स्वरूपी निर्मळे देखिजेल. त्या विवेक हा शब्द समर्थांनी पण वापरला आहे, ज्ञानदेवांनी पण वापरला आहे की विवेकाच्या बळावर तू काय करायचेस, तर आत्मविवेकाच्या सामर्थ्यानं तू करत असलेल्या सगळ्या स्वकर्माहून स्वतःला आत्मिक पातळीवर वेगळं करता येईल. आणि या माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी, निर्मळ स्वरूपाच्या ठिकाणी आत्मतत्व हे अभिन्न आहे, वेगळं नाही आहे, हे तुला प्रत्यक्ष पाहता येईल किंवा त्याचा तुला अनुभव येईल. माझा स्वरूपी निर्मळ देखिजेल, आपण पे कर्मा वेगळे.
म्हणजे आपलं कर्म जे आपण करतोय ते कर्म वेगळं आहे, स्वकर्माहून वेगळं आहे असं तुझ्या लक्षात येईल. आत्मिक पातळीवर वेगळं करता येईल. म्हणजे माझं कर्म हे भगवंतालाच अर्पण करायचे आणि माझ्याच निर्मळ स्वरूपाच्या ठिकाणी जे आत्मतत्व अभिन्न आहे ते तुला प्रत्यक्ष पाहता येईल. कारण तुझं आणि माझं आत्मतत्व एकच आहे, फक्त ते तुला दिसलं पाहिजे. त्याच्यासाठी तू मगाशी सांगितलं तसं स्वकर्माची पूजा मला अर्पण करायला पाहिजे. आणि कर्माची जन्मभोये. थांबूया आपण इथेच, 62पर्यंतच थांबूया. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेदला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेदला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर, जय तू श्रीकृष्ण.